आता आपण इथे खेळाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे जे तुम्हाला बरेच गेम दिसत आहेत, इथे क्रिकेटचा आहे, इथे गिटारचा आहे, इथे माकड टोपीवाला आणि गाडीचा आहे, इथे गणपतीचा आहे. तर या गिटारीचा गेम खेळणार आहोत आणि पाहणार आहोत. मग आता इथे तुम्ही दिलाय जो पहिला प्रश्न आहे, आपला इथे पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत. बघा इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहे. 4 ऑप्शनपैकी आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. फिनोल्फथॅलीन दर्शक हे आम्लारीमध्ये डॅश असते. मग कोणत्या प्रकारचे आम्ल असते? पिवळा आहे, गुलाबी आहे, निळा आहे का रंगहीन आहे? तर या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, फिनोल्फथॅलीन दर्शक हे आम्लारीमध्ये कसं आहे मुलांनो? फिनोल्फथॅलीन दर्शक हे आम्लामध्ये मुलांनो हे गुलाबी आहे आणि म्हणून जे आपलं इथे योग्य उत्तर आहे, या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे नैसर्गिक दर्शक आहे. मग कोणते नैसर्गिक दर्शक आहे? बघा इथे तुम्हाला 4 पर्याय आहे. मिथिल ॲसिड आहे, मिथिल ऑरेंज आहे, फिनोल्फथॅलीन आहे आणि चौथा आहे हळद आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, नैसर्गिक दर्शक कोणतं आहे? हे सगळे मुलांना आपण बनवले, हे कृत्रिम नाही, तर हे बनवलेले आहेत. मिथिल ॲसिड म्हणा, मिथिल ऑरेंज म्हणा, परंतु जे नैसर्गिक आहे ते कोणतं आहे? हळद आहे आणि म्हणून आपण इथे हळदावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाण्याच्या सोड्याचे जे सूत्र आहे डॅश डॅश आहे. मग खाण्याच्या सोड्याचे सूत्र हे कोणते आहे मुलांना? तर तुम्हाला इथे पर्याय आहेत. बघा NaHCO3, NaOH, थर्ड आहे Na2CO3 आणि फोर्थ आहे CaOH3 आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे NaHCO3 हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लारीमध्ये डॅश डॅश होतो. जो मिथिल ऑरेंज आहे हा दर्शक आम्लारीमध्ये काय होत आहे? गुलाबी होत आहे, पिवळा होत आहे, निळा होत आहे का रंगहीन होत आहे? तर या 4 पैकी जे आपले योग्य उत्तर आहे मुलांनो आपण पाहणार आहोत की आपलं जे योग्य उत्तर आहे, बघा मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लारीमध्ये पिवळा होत आहे आणि म्हणून जे आपले योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे तीव्र प्रकारचे आम्ल आहेत. तीव्र प्रकारचे जे आपल्या शरीराला घातक परिणाम करणारे जे आम्ल आहे, मग ते कोणते आहे? तुम्हाला 4 पर्याय आहे. नायट्रिक आम्ल आहे, कार्बोनिक आम्ल आहे, ॲक्सॅझॉलिक आम्ल आहे आणि सेट्रिक आम्ल आहे. तर यापैकी जे तीव्र प्रकारचे जे आम्ल आहे मुलांना आपण पाहणार की नायट्रिक आम्ल आहे ते सर्वात प्रकारचे तीव्र प्रकारचे आम्ल आहे आणि त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. बघा आता इथे त्यांनी सांगितलं, जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिनोल्फथॅलीन दर्शक जे आम्लामध्ये डॅश डॅश होतो. मग कोणत्या प्रकारचा दर्शक आम्लामध्ये बनत आहे? इथे 4 प्रकार आहे. गुलाबी आहे, निळा आहे, रंगहीन आहे का पिवळा आहे? तर फिनोल्फथॅलीन दर्शक हा आम्लामध्ये मुलांनो हा रंगहीन होतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य आन्सरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोटीन शरीरातील पेशीचा भाग असतात ते डॅश डॅशनी बनलेले असतात. मग कोणत्याने बनलेले असतात? जे प्रोटीन आहे, प्रोटीन शरीराचे भाग आहे, मग ते कोणत्या ॲसिडने बनलेले आहेत? म्हणजे तुम्हाला 4 प्रकारचे बघा इथे ॲसिड दिलेले आहेत. 4 ऑप्शन्स आहेत, 4 पर्याय इथे दिलेले आहेत, पाहणार आहोत. बघा इथे पहिला आहे ॲमिनो ॲसिड, दुसरा आहे ॲस्ट्रिक ॲसिड, तिसरा आहे सायट्रिक ॲसिड आणि चौथा आहे टार्टारिक ॲसिड आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, प्रोटीन हा शरीराचे भाग असतात ते ॲमिनो ॲसिड यापासून बनलेले असतात आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे नैसर्गिक आम्ल आहे. तर नैसर्गिक आम्ल कोणतं आहे? इथे बघा तुम्हाला 4 परत आम्लाची नावं दिलेली आहे. फर्स्ट आहे नायट्रिक आम्ल, सेकंड आहे सल्फ्युरिक आम्ल, थर्ड आहे हायड्रोक्लोरिक आम्ल आणि चौथा आहे सायट्रिक आम्ल. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जे सायट्रिक आम्ल आहे हे कसं आहे? नैसर्गिक आम्ल आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आता बघा इथे त्यांनी सांगितलं की मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये डॅश डॅश होतो. सो मिथिल ऑरेंज आहे हा दर्शक आम्लामध्ये कोणता रंग होत आहे? तुम्हाला ऑप्शन आहे पिवळा आहे, निळा आहे, गुलाबी आहे का रंगहीन आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, जो मिथिल ऑरेंज आहे हा दर्शक आम्लामध्ये गुलाबी होत आहे आणि म्हणून आपल्या इथे जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेनेरिक औषधे यांना डॅश डॅश औषधही म्हणतात. मग कोणत्या प्रकारची औषधे म्हणतात? मग पुन्हा तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहे. असामान्य म्हणतात, अडथळा म्हणतात,
सामान्य म्हणतात का स्थिती म्हणतात, तर जेनरिक औषधं यांना काय म्हणतात आहे मुलांनो, सामान्य औषध असे म्हणत आहे. आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून देखील प्रश्नांची उत्तरे इथे घेतलेली आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं घेणार आहोत. इथे तुम्हाला खेळाच्या प्रमाणे 4 ऑप्शन्स आहेत, 4 पर्याय आहेत. 4 पर्यायामधून तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे आणि त्या करेक्ट आन्सरवर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपला फर्स्ट क्वेश्चन. आपला जो पहिला क्वेश्चन आहे आपण वाचणार आहोत. मग इथे आहे डॅश डॅश हे तीव्र प्रकारचे आम्ल आहे. मग कोणत्या प्रकारचं जे तीव्र आम्ल आहे, मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत बघा. इथे दिलं आहे नायट्रिक आम्ल आहे, ऑक्साझॅलिक आम्ल आहे, कार्बनिक आम्ल आहे आणि ते सिट्रिक आम्ल आहे. काय सॅट्रिक नाही, ते काय दिलं आहे, सिट्रिक आम्ल आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य आन्सर आहे नायट्रिक आम्ल हे तीव्र प्रकारचे आम्ल आहे, आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोटीन शरीरातील पेशीचा भाग असतात ते डॅश डॅशने बनलेले असतात. मग कोणत्या गोष्टीने ते बनलेले असतात, जे प्रोटीन शरीरातला भाग आहे मग ते कोणत्या गोष्टीने आहेत. मी तुम्हाला 4 पर्याय आहे. कोणत्या ऍसिडने बनले आहेत, अॅमिनो ऍसिड, सायट्रिक ऍसिड, ॲसिटिक ऍसिड का टार्टारिक ऍसिड. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे अमोनिक ऍसिड यापासून बनलेले आहे. म्हणजे आपण कसं वाचणार, प्रोटीन शरीरातील पेशीचा भाग असतात ते अॅमिनो ऍसिडने बनलेले असतात, हे आपल्या इथे बरोबर विधान असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फेनोल्फथालीन दर्शक हे आम्लारीमध्ये हे डॅश डॅश असतो. आता त्याने फेनोल्फथालीन दर्शक हे आम्लारीमध्ये काय आहे, मग बघायचं तुम्हाला 4 पर्याय आहे. पिवळा आहे, निळा आहे, गुलाबी आहे आणि रंगहीन आहे. तर यापैकी जे आपल्या मुलांनी इथे उत्तर असणार आहे पिवळा, निळा, गुलाबी, रंगहीन, यापैकी आपलं उत्तर असणार आहे रंगहीन असणार आहे. आपलं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लारीमध्ये डॅश डॅश होतो. जो मिथिल ऑरेंज आहे हा दर्शक आम्लारीमध्ये काय होत आहे, मग आपल्याला तुम्हाला इथे पुन्हा 4 ऑप्शन आहे. गुलाबी आहे, निळा आहे, पिवळा आहे, रंगहीन आहे. तर यापैकी आपलं उत्तर आहे मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लारीमध्ये पिवळा होत आहे, आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट आन्सर आहे, फेनोल्फथालीन दर्शक हे आम्लामध्ये डॅश डॅश होतो. मग कोणता कलर होता त्याच्यामध्ये, गुलाबी रंग होतो, रंगहीन होतो, निळा होतो का पिवळा होतो. तर यापैकी जो आपलं योग्य उत्तर आहे फेनोल्फथालीन दर्शक हा आम्लामध्ये गुलाबी होतो, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये काय डॅश डॅश होतो. मग कोणता होता, जो मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लारीमध्ये मुलांना हा पिवळा होत आहे आणि म्हणून जे आपल्या इथे करेक्ट असतं त्याच्यावर आपण क्लिक केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाण्याच्या सोडाचे सूत्र डॅश डॅश आहे. मग खाण्याच्या सोड्याचे सूत्र कोणते आहे, NaHCO3, Na2CO3, NaOH आणि COOH2. मग यापैकी आपल्या इथे खाण्याचे सोडा जो आहे त्याचं जे सूत्र आहे ते NaHCO3 हे आहे आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे नैसर्गिक दर्शक आहे. कोणते नैसर्गिक दर्शक आहे, मग मी तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत, आपण वाचणार आहोत. फर्स्ट आहे मिथिल ऍसिड, सेकंड आहे फेनोल्फथालीन आहे, तिसरा आहे मिथिल ऑरेंज आहे आणि चौथा आहे हळद आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे की हळद हे नैसर्गिक दर्शक आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे नैसर्गिक आम्ल आहे. मग नैसर्गिक आम्ल कोणतं आहे, मग तुम्हाला इथे 4 पर्याय, नायट्रिक आम्ल आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, सल्फ्युरिक आम्ल आहे का सायट्रिक आम्ल आहे. तर यापैकी जे आपलं योग्य आन्सर आहे इथे जे सायट्रिक आम्ल आहे कसं आहे, नैसर्गिक आम्ल आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण इथे परीक्षेच्या माध्यमातून देखील प्रश्नांची उत्तरे इथे घेतलेली आहेत. आता आपण मुलांना पाहणार आहोत प्रश्न उत्तराच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे कोणत्या प्रकारचे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नानं. आता जो आपला पहिला प्रश्न आहे त्याने दिले की क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचे आम्ल वापरले जात आहे. की जर आपल्याला क्लोराईडचं क्षार मिळवायचं असेल तर कोणते वापरले जातात, क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्ल हे वापरले पाहिजे. जर क्लोराईड क्षार आपल्याला मिळवायचं असेल तर कोणत्या प्रकारचा आम्ल पाहिजे, आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्लाचा आपण वापर करून आपल्याला क्लोराईड क्षार हे मिळवता येते. हे आपलं प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उदासीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात. उदासीकरणातून कोणत्या प्रकारच्या उदासीकरणातून क्षार आणि पाणी हे तयार होत असतात. बघा, उदासीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात, हे आपल्या इथे एका वाक्यातलं हे उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्लारीचे गुणधर्म सांगा. बघा, आम्ल आणि आम्लारीचे, मग आम्लारीचे जे गुणधर्म आहेत, मग आम्लारी कसं आहेत, त्याचा जो
टेस्ट आहे ती कशी आहे, चव आहे ती कशी आहे, कडू आहे. त्याचप्रमाणे जर निळा लाल लिटमस आहे तो निळा लिटमस कागद तयार होत असतो. आपण बघा इथे पाहणार आहोत. जो पहिला एक गुणधर्म आहे की आमलारीची चव कशी आहे, ही कडवट आहे. बघा इथे जो शब्द आलेला आहे, आमलारीची जी चव आहे ती कशी आहे, कडवट आहे. म्हणजे ती कशी कडू आहे. त्याचा जो स्पर्श आहे तो कसा आहे, बुळबुळीत आहे. आमलारीमध्ये हायड्रॉक्साईड म्हणजे आयन म्हणजे OH हा मुख्य घटक असतो. सामान्यतः धातूचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात. जे धातूचे जे ऑक्साईड आहेत ती कशा प्रमाणामध्ये असतात, आपल्याला आम्लधारी प्रमाणामध्ये आढळतात. पुन्हा एकदा आपण पाहणार जे आमलारीचे जे गुणधर्म आहेत, आमलारीची चव आहे ती कशी कडू आहे, त्याचा जो स्पर्श आहे तो बुळबुळीत आहे. आमलारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन हा मुख्य घटक आहे. हा बघा, हा जो हायड्रॉक्साईड आयन आहे. आणि त्याचप्रमाणे धातूची ऑक्साईड ही आम्लधार्मीपासून बनलेली असतात. हे आपले आम्लधारीचे गुणधर्म आपण इथे पूर्ण केलेले आहेत. चला तर आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत, आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते आहेत, की औद्योगिक म्हणजे जे कारखान्यामध्ये व्यापारामध्ये उपयोग केले जातात ते कोणत्या प्रकारामध्ये आम्लाचा उपयोग कोणत्या गोष्टीमध्ये केला जात आहे तर आपण पाहणार आहोत. जो फर्स्ट आहे बघा इथे दिला आहे, तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी, रंग, स्फोटक द्रव्ये इत्यादीच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लाचा वापर होत आहे. की जे तेलाचे शुद्धीकरण आहे की हर कोणत्याही प्रकारचं जे तेल आहे ते शुद्धीकरणाच्या क्रियेमध्ये कोणाचा उपयोग केला जात आहे, आम्लाचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे औषधे बनवण्याच्या कंपनीमध्ये देखील आम्लाचा वापर होत आहे. रंग आणि स्फोटक द्रव्य की रंग बनवण्याची जी प्रक्रिया आहे, स्फोटक जे द्रव्य आहेत की ज्याप्रमाणे फटाके आहेत, स्फोटक द्रव्य म्हणजे जे फटाके आपण दिवाळीमध्ये उडवतो त्याच्यामध्ये देखील आम्लाच्या निर्मिती आम्लाचा फार मोठ्या प्रमाणात सरस प्रमाणामध्ये त्याचा वापर होतो. जे सेकंडली आहे बघा, लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र जर कागद तयार करायचा असतं त्यामध्ये देखील आम्लाचा वापर होत आहे. बघा, लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरता देखील आम्लाचा वापर होत आहे. जे आपला थर्ड आहे मुलांना, तिसरं आहे, रासायनिक खताच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात. जे रासायनिक खते आहे, जे आपण बघा कृत्रिम खते आणि रासायनिक खते याचा देखील अभ्यास आपण येत्या 5वीच्या विज्ञान विषयामध्ये आपण शिकलेला आहोत की रासायनिक खते म्हणजे काय, कृत्रिम खते म्हणजे काय. जे रासायनिक खते आहेत त्या रासायनिक खतामध्ये देखील आम्लाचा मोठ्या प्रमाणात उत्पादनात आम्ले म्हणून त्याचा वापर केला जात आहे. आणि जे चौथं आहे, विरल सल्फ्युरिक आम्ल हे बॅटरीमध्ये वापरले जाते. की जे टॉर्च आहे, जे आपल्या घरामध्ये जे टॉर्च असते, जी बॅटरी असते, त्या बॅटरीमध्ये देखील सल्फ्युरिक आम्लाचा देखील वापर केला जात आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये की आम्लाचे जे औद्योगिक जे उपयोग आहे अशा प्रकारे आपण सादर केलेत आणि मी तुम्हाला स्पष्टीकरणासकट सांगितलेले आहेत. चला आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत, दर्शक कशाला म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की दर्शक म्हणजे काय आहे. बघा त्यांना की जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कामध्ये आल्यावर जे बदलतात त्यांना आपण काय म्हणत आहोत, दर्शक म्हणतात. बघा, जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने जे स्वतःचा रंग बदलतात मग त्यांना दर्शक असे म्हणतात. मग उदाहरण आपण काय घेतलंय की जो आपण लिटमस कागद जो पेपर घेतला आहे, जो निळा त्याचा आम्लामध्ये टाकला तर तो काय होत आहे, तो लाल होत आहे. जो लाल कागद आहे तो आपण काय केला आहे, तो आम्लारीमध्ये टाकला तो काय होत आहे, निळा होत आहे. तर अशा प्रकारे जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कातून स्वतःचा जो रंग बदलतात त्यांना काय म्हणत आहेत, दर्शक असे म्हणत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता आम्लाचे गुणधर्म सांगा. आपण प्रथम काय पाहिलं मुलांना की आम्लारीचे गुणधर्म सांगा. आता आपण पाहणार आहोत आम्लाचे गुणधर्म. म्हणजे आम्ल कसं आहे, सर्वात प्रथम चव आहे, जी टेस्ट आहे ती कशी आहे मुलांना, आंबट आहे. म्हणजे सर्व आपण आंबट जे पदार्थ खातो ते कसे आहेत, चवीने, त्याला आपण काय म्हणणार आहोत, आम्ल म्हणणार आहोत. आम्लाची चव ही कशी आहे, आंबट असते. बघा इथे त्यांनी दिलेला आहे पहिला प्रश्न की आम्लाची चव कशी आहे, आंबट आहे. जो पहिला त्याचा गुणधर्म आहे, आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आहे म्हणजे H+ आहे, हायड्रोजन आयन आहे. हायड्रोजनचा H आणि आयनचा आयन हा मुख्य घटक असतो. आम्लामध्ये काय आहे, मुख्य घटक हायड्रोजन आयन आहे. तर हे फर्स्ट झालं. सेकंड, थर्ड आहे, आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. आम्लाची धातू बरोबर क्रिया होऊन काय होत आहे, हायड्रोजनची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होत असते. सेकंड आहे, आपल्या आम्लामुळे निळा लिटमस कागद हा तांबडा होतो. जसं मी तुम्हाला मागाशी सांगली, जो निळा लिटमस आहे तो कसा होत आहे, तांबडा होत आहे. म्हणजे तो काय आहे, दर्शक आहे. की जो आम्ल किंवा आम्लारीमध्ये जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीमध्ये संपर्कात येऊन जो स्वतःचा रंग बदलतात त्याला आपण काय म्हणतो, दर्शक. मग हे दर्शक कोणता आहे, लिटमस कागद आहे, बरोबर. आणि मग तो कशाच्या संपर्कात आला आहे, आम्लाच्या संपर्कात आला. मग आम्लामुळे जो निळा लिटमस कागद तो काय झालेला आहे, तांबडा झालेला आहे. म्हणजेच हा काय आहे, आम्लाचा गुणधर्म आहे.
आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत मुलांना आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन म्हणजेच CO2 म्हणजेच काय आहे, कार्बन डायऑक्साईड वायू हा मुक्त होत असतो. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे तो काय होत आहे, रिलीज होत आहे, म्हणजेच तो मुक्त देखील होत आहे. म्हणून हे आम्लारीचे अशा प्रकारचे गुणधर्म आपण पाहिले आम्लारीचे गुणधर्म पाहिले. आता आपण आम्लाचे गुणधर्म कोणते आहेत ते देखील पाहिलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आम्लारीचे कोणतेही 4 उपयोग सांगा. जसं आपण आम्लाचे उपयोग पाहिले, आता पाहणार आहोत की आपण आम्लाचे गुणधर्म पाहिले, आम्लारीचे गुणधर्म पाहिले, आपण आम्लाचे उपयोग पाहिले. आता आम्लारीचे कोणते 4 उपयोग आहेत बघा, आता आपण पाहणार आहोत. इथे बघा दिलेला आहे, जो फर्स्ट आहे कपडे धुण्यासाठीच्या साबणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. जो आपल्याकडे आपण जे कपडे धुतो की जे मशीन आपले घरगुती जे कपडे आहेत त्या कपड्याच्या धुण्याच्या साबणामध्ये कोणता पदार्थ वापरला जात आहे मुलांनो, त्या साबणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे. हे आपला फर्स्ट उपयोग झाला आहे. तसेच सेकंडली आहे मिल्क ऑफ मॅग्नेशियमचा उपयोग आम्लाविरोधक औषध निर्मितीमध्ये केला जात आहे. जो मिल्क ऑफ मॅग्नेशियममध्ये त्याचा औषध निर्मितीमध्ये देखील आम्लारीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. थर्ड आहे अमोनियम हायड्रॉक्साईडचा उपयोग हा खते व खताच्या निर्मितीमध्ये होत आहे. बघा आता आम्लाचा जो उपयोग आहे तो देखील रासायनिक खतांमध्ये देखील त्याचा वापर केला जात आहे. तसेच इथे आम्लारीचा देखील मला सेम जो उपयोग आहे अमोनियम हायड्रॉक्साईडचा जो उपयोग हा खते व खताच्या निर्मितीमध्ये होत आहे. खतांची निर्मिती करण्यासाठी देखील आम्लारीचा उपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे करत आहे. आपला फोर्थ आहे आंघोळीचे साबण शॅम्पू यात पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा उपयोग होतो. की आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे शॅम्पू किंवा साबण वापरतो त्यामध्ये काय आहे मुलांना, पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा जो प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे जो आपल्याला नंतर की जे साबणाला किंवा शॅम्पूला झाग येतो, जो फेस येत आहे ते काम करण्याचं जे काम आहे ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड करत आहे. तर अशा प्रकारे आम्लारीचे जे उपयोग आहे आपण पाहिलेच, कपड्याच्या साबणामध्ये त्याचा उपयोग आहे, त्याचप्रमाणे औषध निर्मिती करण्यासाठी आहे. अमोनियम हायड्रॉक्साईडचा उपयोग हा खते व खताच्या उपयोग निर्मितीमध्ये होत आहे आणि आंघोळीचे साबण व शॅम्पू यामध्ये देखील आम्लारीचे उपयोग होत आहे. अशा प्रकारे हे उपयोग आपण इथे पाहिलेले आहेत. आपला नेक्स्ट आहे बघा आपल्या शरीरात असणाऱ्या सेंद्रिय आम्लाची माहिती द्यायची. आपल्या शरीरामध्ये आहे. आता हे झाले बाहेरचे जे ॲसिड आहे ते ॲसिड कोणते आहे आपण ते पाहिले, परंतु त्यांनी सांगितले की आपल्या शरीरामध्ये देखील ॲसिड आहे. जसं मी तुम्हाला पाठाच्या सुरुवातीलाच सांगितलं की जे सर्व आंबट पदार्थ आहे म्हणजे चिंच आहे, कैरी आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं की जो खाण्याचा सोडा आहे, आवळा आहे, पेरू आहे, म्हणजे हे सगळे कसे आहे मुलांना आंबट पदार्थ आहे. मग जसे जे बाहेरचे पदार्थ हे जसे आम्ल आहे तसे आपल्या शरीरामध्ये देखील काही आम्ल असतात म्हणजे जे ॲसिड असतात. मग ते कोणते आहेत बघा इथे दिलेले आहेत. आपल्या शरीरातील DNA हे आम्ल असते. जसं मी सांगितलं पाठ शिकवताना की आपल्या शरीरामध्ये DNA आहे बघा ते आहे आम्ल आहे, जे आपले अनुवंशिक गुण ठरवते, म्हणजे आपले ते जेनेटिक गुण ठरवते की जे आपल्या मातापिताचे जे गुण आहेत तेच गुण आपल्या मुलांमध्ये ते जात असतात, ते जीन्सच असतात आणि म्हणून जे DNA हे काय आहे हे आम्ल प्रकार आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा फर्स्ट झालं. सेकंडली आहे प्रोटीन शरीरातील पेशीचा भाग असतात ते अमोनिया ॲसिडने बनलेले असतात. की आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन आहेत ते प्रोटीन देखील काय एक प्रकारचं आम्ल आहे आणि ते शरीरातील पेशीचा भाग असतात आणि ते देखील मुलांना अमिनो ॲसिडने बनलेले आहे. जे प्रोटीन कशाने बनले आहे, अमिनो ॲसिड या पदार्थाने बनलेले आहेत. थर्डली आहे शरीरातील मेद हा मेदाम्लापासून म्हणजे फॅटी ॲसिडने बनलेला असतो. की आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये मेद तयार होतो, म्हणजे अतिरिक्त ज्याला आपण बोलतो चरबी आहे किंवा जे फॅट आहेत ते कशापासून बनले आहे, मेदाम्लापासून म्हणजे फॅटी ॲसिड यापासून बनलेले आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये देखील बघा अशा प्रकारचे जे आम्ल आहेत हे आम्ल देखील आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. तर अशा प्रकारे आपण पाहिले आपल्या शरीरात असणारे सेंद्रिय जे आम्ल आहेत ते कोणकोणते आहेत याची माहिती देखील आपण या या प्रश्नाच्या माध्यमातून दिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही, कारण मीठ हे काय आहे उदासीन आहे आणि म्हणून त्याच्यावर परिणाम होत नाही. बघा इथे दिलं आहे मिठाचे पाणी हे उदासीन असल्याने त्यावर दर्शकाचा परिणाम हा होत नाही आहे. तर अशा प्रकारे जे सिंपल आन्सर आहे एका वाक्यातलं हे आन्सर आहे की मिठाचं जे पाणी आहे ते कसं आहे उदासीन होत नाही. उदासीन तर नसल्यामुळेच काय होत आहे त्याच्या कोणत्याही प्रकारचा परिणाम दिसून येत नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे उदासीकरण म्हणजे काय, उदासीनीकरण. बघा आता तिथे दिलं की
बघा, आम्लामध्ये हायड्रोजन आयन म्हणजे H+ आणि आम्लारीमध्ये हायड्रोक्साईड आयन म्हणजे OH असतात. आम्ल व आम्लरूच्या संयोगाने क्षार व पाणी तयार होते. आम्ल व आम्लाच्या संयोगाने जे क्षार आणि पाणी तयार होते, या रासायनिक अभिक्रियेला काय म्हटलं आहे? उदासीकरण म्हटलं आहे. म्हणजेच त्याच्या सूत्रामध्ये कशा प्रकारे सांगणार? आम्ल प्लस आम्लारी हे दोघांचं मिश्रण झालेलं आहे, म्हणजेच काय झालं आहे? क्षार आणि पाणी तयार झाले आहे, म्हणजे HCl. आम्ल म्हणजे काय? HCl. आम्लारी म्हणजे NaOH म्हणजेच NaCl प्लस H2O. H2O म्हणजे काय? पाणी आहे, माहिती आहे. म्हणजे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, सोडियम हायड्रोक्लोरिक आहे, सोडियम क्लोराईड आणि पाणी आहे. म्हणजेच याची रासायनिक अभिक्रिया होऊन झालेली आहे. म्हणजे याला पण काय म्हटलं आहे? बघायला दिले की आम्ल व आम्लाच्या संयोगाने क्षार व पाणी तयार होते. या रासायनिक अभिक्रियेला काय म्हटलं जात आहे? उदासीनीकरण म्हटलं जात आहे. आणि त्याचं हे आपल्याला इथे सूत्रामध्ये देखील माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे मुलांना आपण इथे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून देखील प्रश्नांची उत्तरे पण इथे सोडवलेली आहेत. आपण सराव, खेळ परीक्षा प्रश्न उत्तरं देखील घेतलेली आहेत. आम्ल व आम्लारीची ओळख काय? की आम्ल म्हणजे काय? आम्लारी म्हणजे काय? आम्लारीची वैशिष्ट्ये काय? आम्लाची वैशिष्ट्ये काय? की आम्लाचे गुणधर्म कोणते आहेत? आम्लारीचे गुणधर्म कोणते आहेत? आम्लाचे उपयोग कोणते आहेत? आम्लारीचे उपयोग कोणते आहेत? त्यांची सूत्र कोणते? आपल्या शरीरात असलेले जे आम्ल आहेत ते कोणकोणती आहेत? त्याचप्रमाणे उदासीनीकरण म्हणजे काय आहे? दर्शक म्हणजे काय आहेत? आपण हे सर्व घटकांचा, हे सगळं टॉपिकचा मुलांना आपण इथे अभ्यास घेतलेला आणि सर्व टॉपिक आपण इथे कव्हर केलेले आहेत. त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमातून असणारे सराव, खेळ परीक्षा प्रश्न उत्तरं हे देखील मुलांना मी तुम्हाला इथे स्पष्टीकरणासकट त्याची उत्तरं देखील दिलेली आहेत. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे हा स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे. तर मुलांना की हा पाठ तुम्हाला समजला आहे, मला खात्री आहे मुलांना. तर भेटूया आपण एका नवीन भागामध्ये, नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.